नमस्कार, कशा आहात आपण? आजच्या व्हिडिओमध्ये मी एकापेक्षा एक चांगल्या आणि महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स घेऊन आलेली आहे। नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा। तर इथे आपली सर्वात महत्त्वाची टिप आहे, सर्व महिलांना हा प्रॉब्लेम होत असेल की त्यांचे जे डिझायनर ब्लाउज असतात किंवा रेग्युलर वापरात नसलेले महागड्या साड्यावरचे ब्लाउज आपण जास्त वेळ तर घालत नाही, अर्धा तास घातले, 15 मिनिट घातले की याला आपण सारखं धुवत नाही। मग न धुता आपण ब्लाउज ठेवले की त्यामधून वास येतो घामाचा। तर असं होऊ नये यासाठी एक छोटंसं काम करा, जेणेकरून तुम्हाला सारखं ब्लाउज धुवायची गरज पडणार नाही। तर इथे पाहू शकता आपल्याला न्यूजपेपर वापरायचा आहे आणि ब्लाउज काढल्यानंतर आपण त्याला उन्हामध्ये वाळत घालायचं आहे। उन्हामध्ये वाळत घातल्यानंतर देखील आपण जर याला ठेवलं तरीही त्यामध्ये वास येतो। तर त्यानंतर इथे आपल्याला पेपर यामध्ये असा ठेवायचा आहे। इथे तुम्ही पेपरचे असे तुकडे ठेवू शकता किंवा जर मोठा पेपर असेल तर अख्खा पेपर थोडासा एक मोठा भाग त्याचा देखील असा ठेवून ब्लाउज जर ठेवलं तर नक्कीच तुमचं जे ब्लाउज आहे ते व्यवस्थित राहील। अजिबात यामध्ये घामाचा वास येणार नाही किंवा जसे घामाचे डाग देखील पडणार नाहीत। आजच हा उपाय करा, ज्यामुळे ब्लाउज आपले व्यवस्थित राहतील। यानंतरची आपली टिप आहे झाडूसाठी। झाडूचं आपलं दररोजचं काम करत असताना आपण पाहतो की झाडूवरती इकडे तिकडे पडलेले केस म्हणा किंवा दोरे म्हणा यावरती असे अडकतात, जेणेकरून जो झाडू आहे तो खूप जास्त घाण दिसायला लागतो आणि अगदी स्वच्छतेसाठी परत तेच केस जर आपण घेऊन झाडू वापरला तर नक्कीच ते केस घरामध्ये पसरतात। तर असं होऊ नये यासाठी आपल्याला सारखं झाडू धुवायचं तर शक्य नाही, ते वाळणार नाही। तर त्यासाठी आपल्याला इथे एक ब्रश वापरायचा आहे। तुम्ही कोणताही छोटा मोठा ब्रश वापरू शकता। इथे आपण ब्रशने हे पूर्ण झाडू जो आहे तो व्यवस्थित साफ होतो, यावरील केस कचरा जो पण अडकला आहे तो पण निघतो आणि सारखं आपल्याला झाडू जो आहे तो पाण्याने स्वच्छ करावा लागत नाही। तर इथे पाहू शकता मी या ब्रशच्या मदतीने पूर्ण झाडू स्वच्छ केलेला आहे। दिसायला यामध्ये जास्त फरक दिसत नसेल, पण तुम्ही जेव्हा या ब्रश वरती पाहाल तर भरपूर यामध्ये जे केस आहेत किंवा दोरे आहेत ते अडकलेले दिसतील। आता हा मी कपड्याचा ब्रश घेतलेला आहे, तर याला आपण स्वच्छ पाण्याने धुवून टाकू शकतो कपड्यावर वापरायच्या अगोदर। पण तुम्हाला जर वेगळा कुठे कोणता ब्रश वापरायचा असेल तो देखील वापरू शकता किंवा एक वेगळा असा ब्रश देखील यासाठी ठेवू शकता। तर याचा रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे। तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। आणि पाहू शकता झाडूवरती अगदी अशा प्रकारे भरपूर केस अडकतात, तर ते तुम्ही अशी चुटकीसरशी साफ करू शकता। यानंतरची आपली टिप आहे, घरातील रेग्युलरचे भांडे तर आपण स्वच्छ धुतो रोजचे, पण त्यानंतर आपल्या घरामध्ये जे तांब्याची किंवा पितळेची भांडी असतात ते ठेवूनच अशा प्रकारे खराब होतात, डल होतात। तर यांना स्वच्छ करण्यासाठी पितांबरी किंवा इतर केमिकल वापरण्यापेक्षा तुम्ही ते वापरू शकता इडलीचं बॅटर। इडलीचं बॅटर जे छान फर्मेंट झालेलं असतं तर हे आपल्याला घ्यायचं आहे। 2-3 दिवसाचं जर चुकून फ्रीजमध्ये बॅटर राहिला असेल, खूप आंबट झालं असेल तर ते देखील बॅटर तुम्ही क्लिनिंगसाठी वापरू शकता। जेवढ्या जास्त दिवसाचं बॅटर असेल तेवढी छान क्लिनिंग होते। तर बॅटर फक्त यावरती आपल्याला असं लावायचं आहे आणि जिथे जास्त बॅटर देखील आपल्याला लागत नाही, अगदी यामध्ये आपली जास्त मेहनतही जात नाही आणि आपली जी भांडी आहे ती खूप छान नवीन सारखी साफ होतात। तर इथे पहा, असं बॅटर घेऊन फक्त हलक्या हाताने आपल्याला चोळून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे आपण याला 2 मिनिटांसाठी असंच ठेवणार आहे, तोपर्यंत आपण दुसरी भांडी साफ करूयात। याच पद्धतीने तुम्ही आपल्या घरातील देवाच्या मूर्ती देखील साफ करू शकता। कोणतेही केमिकल न वापरता त्या छान मूर्ती आपल्या देवाच्या छान चमकायला लागतात। नक्कीच यामुळे तुमची भरपूर मेहनत, याचा रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे। फक्त आपण यावरती बॅटर लावून हा तांब्याचा ठेवला होता आणि 2 मिनिटांनंतर आपण याला एखाद्या कपड्याने किंवा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि यावरील पूर्ण डाग निघून जातात। तर रिझल्ट पाहू शकता, खूप छान कमी मेहनतीत कोणतेही केमिकल न वापरता घरातीलच आपण इडलीच्या बॅटरचा उपयोग करून अशा प्रकारे याला स्वच्छ करू शकतो। खूप छान हे शायनिंग यामध्ये येते आणि विशेष म्हणजे लवकर हे परत काळे पडत नाहीत, खराब होत नाहीत। आजच हा उपाय करा। तर इथे पहा, अगोदर हा कसा होता आणि आता कसा, याचा रिझल्ट तुमच्या समोर आहे। तर इथे मी दोन्ही वस्तू स्वच्छ पाण्याने धुवून याला घेतलेला आहे आणि खूप छान हे असं शाईन करत आहे। याच पद्धतीने तुमच्या घरातील तांब्या पितळेची मोठी भांडी देखील तुम्ही अगदी चुटकीसरशी साफ करू शकता। यानंतरची आपली टिप आहे, बऱ्याच वेळा आपला जो तवा आहे त्यावरती आपली पहिली चपाती किंवा भाकरी तव्याला चिटकते आणि अगदी ती खराब होते, अगदी आपला मूडच जातो की खूप जास्त हे आपलं एक तर चपाती वाया जाते, वेळही वाया जातो आणि तवा देखील आपल्याला परत साफ करावा लागतो। तर असा प्रॉब्लेम तुमच्यासोबत होत असेल तर आजच हा उपाय करा। इथे आपल्याला तवा गरम करून घ्यायचा आहे। चपात्यासाठी आपण तवा गरम करायला ठेवला की त्यावरती अगदी थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं आहे। मीठ टाकून जसं तवा गरम आहे तर नक्कीच तुम्ही काळजीपूर्वक या गोष्टी हाताळा। त्यानंतर एक स्वच्छ कपडा आपल्याला घेऊन हे जे मीठ आहे ते पूर्ण तव्यावरती असं लावून घ्यायचं आहे। तर अगदी 2 सेकंद यामध्ये जातील
यामुळे आपली पहिली चपाती जी आहे ती वाया जात नाही। बऱ्याच वेळा पहिली चपाती वाया म्हणजे काय, थोडीफार ती सॉफ्ट होत नाही किंवा फुगत नाही किंवा एखाद्या वेळेस तर खूप जास्त चिटकल्यामुळे आपण त्याला अर्धवटच कच्चं असं बाजूला काढतो, फेकून देतो। तर असं सर्व करण्यामध्ये भरपूर वेळ जातो। तर हे सर्व करत बसण्यापेक्षा कधीतरी तुम्हाला जर वाटलं तर आपली चपाती तव्याला चिटकू शकते किंवा चिटकत आहे तर त्यावेळेस तुम्ही हा उपाय करा, नक्कीच तुम्हाला परत तो प्रॉब्लेम येणार नाही। तर इथे मी हे जे मीठ आहे ते क्लिनिंगसाठी तुम्ही वापरू शकता किंवा फेकून जरी दिलं तरी चालेल, खूप थोडंसं मीठ आहे। तर यानंतर आपली जी चपाती आहे ती खूप छान यावरती व्यवस्थित होईल। यानंतरची आपली टीप आहे लसूणसाठी। आपल्या घरामध्ये लसूण हा आपण प्रत्येक भाजीमध्ये वापरतो, पण याला सोलायला जेव्हा वेळ जातो त्यावेळेस आपल्याला खूप जास्त किचकट हे काम वाटतं। एकतर या कामामध्ये आपला भरपूर वेळ जातो, त्यासोबतच लसूण सोलत असताना आपल्या नखांभोवती खूप जास्त त्रास होतो, बऱ्याच वेळा नख देखील तुटतात। तर हा प्रॉब्लेम तुमच्यासोबत होत असेल तर आजपासून अजिबात होणार नाही, कारण की मी एक असा उपाय घेऊन आलेली आहे जेणेकरून तुमचा लसूण अगदी महिन्याभराचा म्हणा किंवा आठवड्याचा तुम्ही एकदा सोलून ठेवू शकता, तेही खूपच कमी वेळामध्ये। ते आपल्या नखांना त्रासही होणार नाही आणि जास्त वेळही जाणार नाही। तर इथे आपल्याला सुरुवातीला लसूण जो आहे तो अशा प्रकारे तोडून घ्यायचा आहे। त्याला आपण असं थोडंसं तोडल्यानंतर, नाही तोडलं तरी चालेल, पण तोडल्यामुळे काय होतं, अगदी ज्या एकमेकाला ज्या कळ्या चिटकलेल्या असतात त्या पूर्णपणे निघून जातात आणि पूर्णपणे आपला हा लसूण सोलला जातो। इथे पहा मी याला असं वेगवेगळं केलेलं आहे। त्यानंतर इथे आपल्याला एखादा कपडा किंवा पॉलिथिन अशी घ्यायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला हवा तेवढा जो लसूण सोलायचा आहे तो भरून घ्या। तर हा लसूण अजून एक याचा फायदा आहे की आपले जे लसूण सोलल्यानंतर याचा जो कचरा आहे, पाचोळा आहे, जो पूर्ण घरभर उडतो तो देखील उडणार नाही। यानंतर पहा आपल्या घरामध्ये असे भरपूर जुने चार्जर पडून असतात जे की आपण खराब समजून फेकून देतो, पण याचा उपयोग आपल्याला खूप छान इथे करता येईल। तर चार्जरचा हा जो समोरचा भाग आहे तो मी इथे काढून घेतलेला आहे। हा जास्त जडही नसतो, जास्त हलकाही नसतो, त्यामुळे आपण याला लसूण सोलण्यासाठी खूप छान उपयोगात आणू शकतो। यामुळे जास्त प्रेशर जात नाही, प्रेशर गेलं तर नक्कीच आपला लसूण तुटेल किंवा खूप जास्त बारीक होईल। तसं न करता आपल्याला फक्त यावरतील पाचोळा काढायचा आहे, तर ते काम खूप शक्य होतं चार्जरमुळे। तर पाहू शकता इथे मी याला फक्त असं टॅप करून घेत आहे, थोडं थोडं करून, आणि अगदी थोड्याच वेळामध्ये यामधील ज्या पाकळ्या आहेत त्या पूर्णपणे अशा वेगळ्या होतात त्याच्या पाचोळ्यापासून। इथे आपल्याला याला फक्त असं हातावरती घासून घ्यायचं आहे, थोडंसं पूर्ण चार्जरवरती आपण याला थोडं टॅप टॅप करून घेतल्यानंतर यानंतर काय होतं, हाताने असं चोळल्यामुळे पूर्ण जे पाचोळा आहे थोडाफार चिटकलेला जो असेल तो पूर्णपणे निघून जातो। तर इथे पहा आता आपण याला असं बाहेर काढूयात आणि याचा रिझल्ट पाहूयात। तर इथे ही आहे चार्जरची लसूणवरती कमाल, ज्यामुळे की आपला भरपूर वेळ वाचणार आहे आणि आपल्याला होणारा त्रास देखील आपल्याला होणार नाही। तर इथे पहा आपल्याला याला पाहून लक्षात येतच आहे की याचा जो पाचोळा आहे तो कसा वेगळा झालेला आहे आणि लसूण कसा यामधून छान सोलून वेगळा झालेला आहे। यामध्ये आता याला पाहू शकता जास्त आपण जोरात असं मारलं नसल्यामुळे यामध्ये हे जे आहे ते तुकडे होत नाहीत किंवा असा लसूण जो आहे तो पूर्णपणे असा बारीक होत नाही। अगदी त्याच्या पाकळ्या ज्या आहेत त्या जशाला तशा राहतात। नक्कीच या प्रोसेसमुळे तुमचा भरपूर वेळ वाचेल आणि मेहनत देखील। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राइब नक्की करा। असेच उपयोगी व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।